आज आपण एक जुना म्हणजे निजामकालीन भव्य दिव्य अशा वाड्याची माहिती घेणार आहोत. आज मी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील गोलटगाव या गावामध्ये आहे आणि या गोलटगावमध्ये साळुंके कुटुंबाचा एक फार जुना वाडा आहे. हा जो जुना वाडा आहे तो आपण आतून बाहेरून दोन्ही प्रकारे पाहणार आहोत. ही चौथी पिढी आहे या वाड्यामध्ये राहणारी. वाटण्या झाल्यामुळं किंवा शिक्षणामुळे बरीचशी कुटुंब आता स्थलांतरित झालेली आहेत छत्रपती संभाजीनगरला. इथं सध्या एक जणच राहतात. हा पूर्वीचा एंट्रन्सचा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे ह्यांचं. आता त्यांनी ते प्रवेशद्वार बदललेलं आहे, कारण गाव पूर्वी या बाजूला होतं. आता आधुनिक काळामध्ये रोड झाल्यामुळं त्या भागाला झाल्यामुळं या दरवाजाचा वापर तसा त्यांचा आता राहिलेला नाही. व घडीव चिरे सगळे हे घडीव चिऱ्यामध्ये हे सगळं बांधकाम आहे दरवाजाचं. हे देवळी पण आहे तिथे दिवा लावण्यासाठी आणि त्याचा मुख्य दरवाजा आहे हा. त्याची कडी आहे, त्याची खिडक्या पण लावलेल्या आहेत. ह्या लोखंडाचा सपोर्ट त्याला आहे आणि सागवानामधला हा दरवाजा आहे. आता ही पूर्ण त्यांचा हा ओटा आहे. त्या ओटा आणि पूर्ण हा ओटा पूर्ण जेवढी भिंत आहे तेवढ्या भिंतीला सर्व ओटा होता आणि पूर्वी इथंच बैठक त्यांची बसायची. आता पडझड या ओट्याची झालेली आहे. टोटल 60,000 स्क्वेअर फुटामध्ये इथं दोन वाडे येतं. एक पूर्वीचा वाडा बांधल्यानंतर त्याला जागा कमी पडायला लागली, त्यामुळे त्या वाड्याच्या समोर त्यांनी एक दुसरा वाडा बांधलेला आहे. वाड्याची किती रुंदी आहे पहा तुम्ही. दुमजली वाडा आहे. आता आपण मध्ये जाऊ. मध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्वीची जी लॉकिंग सिस्टीम होती, डबल लॉकिंग सिस्टीम, त्याला आपण आगळ जो प्रकार होता पूर्वीचा, हा आगळ त्यांची आहे पूर्वीची. ही तशी दरवाजा लावल्यानंतर कडी कोड्या लावल्यानंतर पुढून कोणी किती ढकलला तरी ती दरवाजा मोडू नये म्हणून त्याला हा सपोर्ट होता. ही अशी आगळ आहे. आता हा जो मेन वाडा आहे तो सदस्य जास्त झाले, वाटण्या झाल्या, मग त्यांना कमी पडायला लागला. त्यामुळे त्यांनी नंतर हा या वाड्याच्या समोरच एक नवीन वाडा बांधलेला आहे. या वाड्याच्या सुद्धा वाटण्या झालेल्या आहेत. आणि अर्ध्या वाड्याची आपण नंतर पाहणी करू, कारण अर्ध्या वाड्या पाहण्यासाठी आपल्याकडे चावी नाही. आणि आपल्याला समोर एक उंच अशी भिंत दिसती. ही तशी तटबंदी. ही ज्या भिंतीची जी रुंदी आहे या तटबंदीची जवळपास 2.5 फुटाची आहे. जाडजूड अशी भिंत आहे, कारण पूर्वी चोऱ्या व्हायच्या, डाक्या व्हायच्या, त्यामुळे ही चारही बाजूनी अशी ही तटबंदी आहे. या वाड्यामध्ये एंट्री करणार आहोत. तर हा वाड्याची मुख्य दरवाजा आहे. पुढे तुम्हाला दिसतं हे सगळं घडीव बांधकाम आहे. पूर्व हे सगळे चिरेबिरे दिसतात. हे आता जुनं बांधकाम झाल्यामुळे याच्या खपल्या निघायला लागलेत. ह्या आपण मध्ये जाऊ. मध्ये गेल्यानंतर हा 2 चौकी वाडा आहे. हा 2 चौकी वाडा आहे. याला सुद्धा तुम्ही मध्ये जर आले त्याला आगळ तुम्हाला दिसेल. या आपण ढाळजामध्ये आलो, कुणी त्याला बैठक पण म्हणताय. तर दरवाजा जर बंद केला तुम्ही, त्याची ही आगळ, त्याची कडी तुटलेली, परंतु या दरवाजाचा सुद्धा आगळ आहे. हे सगळे चुलत भाऊ आहेत. हे मी अनिल साळुंके, माझे वडील कृषीभूषण सोदामप्पा साळुंके यांचा मोठा मुलगा रमेश साळुंके. मी राजेश गंगाधर साळुंके. मी अजय सुदामराव साळुंके. तर हे ढाळज आहे आणि पूर्ण बांधकाम जे आहे ते सागवानी लाकडामध्ये. आपल्याला माहिती आहे की ढाळज म्हणजे असा पूर्ण हे मध्ये स्पेस असायचा दरवाजातून आल्यानंतर, आणि असं त्याला दगडीच बांधकाम असायचं, बैठक असायची आणि दोन्ही बाजूने असा ओपन स्पेस राहायचा. हा तुम्ही पाहताय आता त्यांनी कापूस साठवलेला आहे. तर ही बैठक किंवा ढाळज आपण याला म्हणू शकतो. आणि आपल्याला ह्या समोर जे दिसतोय ते हा एक चौक आहे. ओपन स्पेस म्हणजे आता ही चौक आहे हा. आणि ह्या दरवाजाच्या समोर आणखी एक चौक आहे आणि खाली चिऱ्याचंच ही आहे. आणि ही बळद आहे. 2 बळद आहेत त्या वाड्याला. तुम्ही जर पाहिलं तर ही बळद आहे. आता उपयोगामध्ये नाही. पूर्वी धान्य साठवण्यासाठी, गहू, ज्वारी, करडी वगैरे साठवण्यासाठी या बळदीचा वापर केला जायचा. ही आउटलेट आहे, म्हणजे ह्यातून धान्य बाहेर काढलं जायचं. ही एक बळद आहे आणि ही दुसरी बळद आहे. ही पण आउटलेटच आहे. इथून धान्य बाहेर काढलं जायचं. हो. आणि ह्यात टाकायची सिस्टीम कुठून होती? टाकायला इथनं एक असा होल आहे, छिद्र छिद्र आहे.
वरून. छोटं चित्र असायचं. हा म्हणजे त्याला बंदही करता येत होतं. त्याच्यावर दगडी झाकण आहे हा. आणि ह्या रूम मध्ये का ते? हा ह्या रूम मध्ये त्याची आता चावी पाहता आज नाही आहे आपल्याकडं. बरोबर. हा आणि इकडलंच त्याचं दोन्हीचं एकच आहे म्हणजे एकच रूम आहे ती. बर. हा आणि जवळजवळ 300 क्विंटल त्याच्यामध्ये बसल अशी व्यवस्था होती. आणि आतमध्ये धान्याला कुठल्याही प्रकारची कीड लागत नव्हती, कुठला सादळा होत नव्हता. वर्षानुवर्ष हे धान्य टिकून राहायचं. मला ह्या वाड्याचा थोडा इतिहास जाणून घ्यायचा आहे. म्हणजे कधी बांधला, किती वर्षाचा आहे, आता जण किती त्याची वाटेकरी आहेत, हिशेकरी आहेत, ती सांगा जरा. हा वाडा जवळजवळ 150 वर्षापूर्वी बांधलेला आहे. आमचे आजोबा, हम्म. त्यांचे वडील म्हणजे हे 4 जण होते. हम्म. गोविंद मनाजी, नामदेव मनाजी आणि एकनाथ मनाजी या तिघा भावांचा हा विस्तार आहे. हा. तिघा भावांनी मिळून हा सगळा वाडा पहिला 150 वर्षापूर्वी हा बांधला. हा. मग इथं सर सांगतात तशी आमची जागा कमी पडल्यामुळं दुसरा वाडा बांधला. हा. तर हा सगळा 3ही भावाचा विस्तार आहे. बर. आजच्या घडीला फक्त 2 जण राहतात. हं. बाकी सगळे शिक्षणाच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने इथनं काही संभाजीनगरला गेलात, काही पुण्याला गेलेत, काही बर. शिक्षणाच्या यानं बर. अशी सध्या परिस्थिती आहे. श्रीमंत आसामी असायच्या पूर्वी, जमीनदार, मामलेदार यांचे वाडे असायचे. तर तशी तुमची पूर्वी कुठली अशी काय तुमच्याकडे काय होती का पदवी वगैरे? नाही, आमच्याकडं पोलीस पाटीलकी होती. हा. माली पाटीलकी जी मालगुजारी जमा करणारी जी ही होती, हा. ती संस्था दुसऱ्या पाटलाला दिली होती. त्याच्यामुळे गावामध्ये 2 पाटलाचे गट आहे. हा. माली पाटीलकी जमा करणारे त्यांना माली पाटील म्हणतात हा. आणि जे पोलीस पाटील प्रशासन यंत्रणा बघणारे जे हा. त्यांना पोलीस पाटील म्हणतात. बर. आम्ही पोलीस पाटलाच्या वाडा म्हणतात यांना. बर. आणि माली पाटलाची गडी होती आहे. समजा ती आता माती ढसळी. 3 जण जे भाऊ होते, हो, त्या 3 भावामध्ये त्यावेळेस किती जमीन असेल? त्यावेळेस जेमतेम एक नंबर म्हणता येईल. समजा 30 एकरचं समजा एक 50-60 एकरच्या दरम्यान ही जमीन असावी. पण त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कष्टाने आणि फळपीक घेऊन हा. इथनं त्यांनी द्रांक्ष, जे भोकरी द्रांक्ष म्हणायचो आपण, हा, ते हा. हैदराबादला पोस्ट करत होते. गेवराई स्टेशनला गाडी रेल्वे उभं राहत होती. हा. आणि मोसंबी ही मुंबईला जात होती. हा. तर इथनं त्यांनी जवळजवळ 4 ते 5 बोगी दर हप्त्याला इथनं फळबाग, हं. द्रांक्ष जायचे हैदराबादला आणि मोसंबी जायची मुंबईला. हं. असं करत करत त्यांनी नंतर फार समृद्धी आली, त्यांनी विस्तार झाला. नंतर भरपूर त्यांनी शेती घेतली आधुनिकतेची. किती जमीन घेतली असेल त्यावेळेस? त्यावेळेस त्यांनी 500-600 एकरच्या म्हणजे जवळजवळ घेतलेली. बर. मग नंतर आमच्या आजोबांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी त्याच्यात पुन्हा वाढ केली. हा. ती जवळजवळ 1000 एकर पर्यंत गेली. बर. आता आमच्या सगळ्या कुटुंबाची जर का मोजमाच केली हा. तर आमची 1000 एकर आजही भरती. जवळजवळ 2-250 एकर त्यातली शिलिंगला गेली, काही धरणात संपादित झाली. 1 नंबरचा माल जो असायचा तो मोसंबीचा, तो क्राफ्ट मार्केटला गोलडगावचा असायचा. इथनं फक्त माल डिस्पॅच व्हायचा. पैसे हे फक्त दसऱ्याला जाऊन पैसे आणायचे. वर्ष ते आडत्याकडे इमानदारीनं पैसे आडत्याही देत होता, हा. हेही ठेवत होते. त्यावेळेस काय चोऱ्या डाक्या व्हायचे, हा, ठेवायचे कुठं? तो धाक होता. पुन्हा रस्त्यानं चोरी चिलटाचा जे मनमाड म्हणायचे, ते मनमाड खूप खतरनाक होतं. हा. हा. हा, तिथनं चोऱ्या व्हायचे म्हणून ते काही आणत नव्हते पैसे. वर्ष पैसे त्यांच्याकडेच राहायचे. जमाना शेतीचं कौतुक वाटलं होतं की त्यांनी आमच्या पंजोबांना शेतीनिष्ठ शेतकरी त्या काळात दिला होता. आणि एक दस्त पण दिला होता. त्या दस्त तर आता सध्या आमच्याकडे उपलब्ध नाहीये, पण तो आम्ही खूप वर्ष तो आमच्या बैठकीमध्ये लावलेला होता. आणि निजामाचे फोटो बरेचसे होते आमच्या पंजोबाच्या सोबतचे. ते आता काळाच्या याच्यामध्ये ते खराब झाले किंवा फेंट झाले. आता हे किती खण असतील साधारण? 50-60 खानाचा आहे. हा वाडा आहे आणि 50-60 खानाचा तो वाडा आहे दुसरा. तुमच्या भागात तर असे दगड नाहीत, हे दगड कुठून आणलेले ते? हा सर, हा दगड आहे ना, पैठण तालुक्यामध्ये कापूसवाडी नावाचं गाव आहे. त्या कापूसवाडी गावातून हा दगड आणलेला आहे. बर. आणि नंतर इथं मग तो घडवलेला आहे. बर. हा, तर त्यावेळेस कसा आणला असेल तर आता आम्हालाही सुद्धा तो विचार करवत नाही की इतकं कष्ट घेतले असेल त्यांनी. आणि ह्या वाडा बांधकाम करायला जवळजवळ 25 वर्ष लागले होते. 25 वर्ष? 25 वर्ष लागले बर. पूर्ण हे करणं. म्हणजे हे
त्यांचं एकाच टायमाला 3 उपक्रम चालू होते. हा. एक मंदिरही आहे गावामध्ये, हनुमंताचं मंदिर आहे, महारुद्राचं मंदिर आहे. त्या मंदिराचं बांधकाम तोच कारागीर करायचा, तोच कुंभार करायचा. मंदिराचंही बांधकाम असं आहे की पूर्ण मातीमध्ये बांधकाम आहे, म्हणजे विटा भाजून केलेलं आहे. बर. पूर्ण मूर्त्या ज्या आहेत त्या पूर्ण मूर्त्या विटामध्ये भाजून केलेल्या आहे. बर. हा, आणि ते आतमध्ये कलरनं पूर्ण रामायण कोरलेलं आहे, त्यात म्हणजे दाखवलेलं आहे. तर किती वर्ष वाड्याला झाले असतील? 150 वर्ष झाले सर याच्यात. 150 वर्ष. 150 वर्ष झाले. बर. आणि त्यानंतर 25 वर्षानं जागा कमी पडायला लागल्यामुळं तो पलीकडचा समोरचा वाढता, हा तो त्याला 125 वर्ष झाले. आपण या मुख्य दरवाज्यामधून आलेलो आहे आणि इथून फक्त पुरुष मंडळीच यायची पूर्वी, कारण पूर्वी महिलांना घोषा पद्धत होती. हो. आणि आलेली मंडळी जी आहेत ती इथं बैठकीमध्ये किंवा डाळजामध्ये बसायची. आणि ज्या महिला असतील त्या महिलासाठी मात्र दुसरं एंट्रन्स आहे, ते तुम्हाला नंतर मी दाखवेल. ते टोटल याला बाहेर पडण्यासाठी 3 दरवाजे या वाड्याला. इथं सगळ्या आंघोळी वगैरे व्हायच्या. इथून ड्रेनेज सिस्टम सुद्धा बघा तुम्ही, इथून मोरी दिसते तुम्हाला, ती मोरी दिसते. आणि हे वरचं सगळंच आलेलं पाणी जे आहे ते सर्व हे मोरीमध्ये जायचं. इकडं अजिबात तुम्हाला डाळजामध्ये त्याचा पाण्याचा थेंब सुद्धा जायचा नाही, असा त्याचा स्लोप त्यांनी दिलेला आहे. आपल्याला डोळ्यांना सध्या स्लोप दिसत नाही. तर आणि ही सागवान जे आहे, सागवान कुठून आणला असेल? सागवान त्या काळामध्ये म्हणजे उगत नव्हतं, हं. पण मग त्यांनी सिल्लोडकडं म्हणजे त्यांची सोयरीक होती. हा. तर सिल्लोडकडच्या त्या डोंगर काठामध्ये सागवान जे होतं हं. ते सागवान त्यांनी म्हणजे तिथं. तुम्ही ही सिमेंटचे बिमेंट जे नंतर केलेलं आहे तुम्ही, गळत आहे म्हणून. हो हो वरी पेंड असायचे हो, वर मातीचे. पेंड असायचं. आता तुम्ही त्याला थोडं पत्रे काढून काय घेतलं टाकले, त्याला, काही हा. ठिकाणी हं. सिमेंट स्लॅब टाकला. टाकलाय. हं. तर आता हा दुसरा दरवाजा आहे तुमचा. आता ह्या रूम्सच आहे सगळ्या तुमच्या. हो हो. हा? हं. आणि शाळेचे 2 बाजू येतात. म्हणजे हा महिलांना येण्याचा या- रस्ता. हं. मी तुम्हाला सांगितलं होतं की महिलाचं एंट्रन्स हे सेपरेट होतं, म्हणजे घोषा पद्धत होती. त्यामुळे हे तुम्हाला दिसेल महिलाचं एंट्रन्स. तुम्ही बाहेरून दाखवा तसंच. हे महिलाचं एंट्रन्स आहे. इथून महिला मध्ये यायच्या. ही महिला येण्यासाठी रस्ता आहे हा. या दरवाजाने महिला यायच्या. त्याला पण आगळ आहे. आणि याला पण आगळ आहे. आता हे छोटा दरवाजा आहे हा, परंतु याला सुद्धा तुम्हाला पाहिलं तर इथं आगळ आहे. याला पण आगळ आहे. आता ही भिंती त्यांनी पार्टिशन नंतर केलेली आहे, ती पूर्ण मोकळं होते, बरोबर आहे? हो हं? हो. हे जे तुम्हाला भिंती वगैरे दिसत आहेत, ह्या भिंती पूर्वी नव्हत्या. ह्या ही जसं पार्टिशन इथं आहे लाकडी गॅलरी टाईप, ती पूर्ण चारी बाजूने अशी त्यांनी पार्टिशन होत्या चारी बाजूने. बरोबर. आता वाटण्या झाल्यामुळे त्यांनी त्यांना कोणाला स्वयंपाक करायचा, कोणाला बेडरूम करायची, त्यामुळे त्यांनी त्या भिंती वगैरे बांधून घेतलेल्या आहेत ह्या. तर ही पूर्ण असं लाकडी पार्टिशन होतं त्याचं. आणि आता हा त्याचा मुख्य दुसऱ्या चौकामध्ये जाऊ आपण आता. हा दुसरा चौकामध्ये आपण आता येतोय. तुम्ही पाहताय पूर्ण सगळं सागवानीच लाकूड बांधकाम आहे. ही भिंत नंतर बांधलेली आहे थोडी. आणि हा दुसरा चौक आहे. हा दुसरा चौक आहे. हा थोडं मॉडिफिकेशन आता झालेलं आहे. पूर्ण असं मोकळं होतं. आणि ही जी तुम्हाला दिसत आहे ते भिंती बांधलेल्या, त्या भिंती पूर्वी नव्हत्या. कारण ओसरी, त्याला काय म्हणायचं तुम्ही? ओसरी असायची. म्हणजे चौक आणि चौकाच्या नंतर जी मोकळी जागा असायची ती ओसरी असायची. पूर्ण मोकळं असायचं हे. त्यामुळे हवा खेळती राहायची. ही दुसरा माळ, ही माळी आहे त्यांची, दुसरा माळा हा. आता त्यांनी पत्रे टाकले. ते वरी पूर्वी पेंट होता, आता तो गळत असल्यामुळे त्यांनी पेंट काढून टाकला आणि पत्रे बसवले त्यांनी. तर हा, आणि ही पूर्वी त्यांची इथं आंघोळ करण्यासाठी मोरी दिसते तुम्हाला, धुणे धुण्यासाठी तुम्हाला दगड दिसतोय. आणि ही लेडीजसाठी मोरी दिसते तुम्हाला, बाथरूम जुनी. आणि या चौकामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला या जुन्या पायऱ्या आहेत. प्रत्येक ओसरीमधून आणि 4 हौद आहे. आणि 4 हौद आहेत. छोटे छोटे ज्याचे त्याचे. दाखवा. 4 हौद आहेत चारी कोपऱ्याला पाणी भरण्यासाठी. हा जुना हौद आहे हा. आणि त्याचा वापर आणखी इथे करतायत. वा,
अशा प्रकारचा हौद मी पहिल्या वेळेस पाहतोय. हे पाणी साठवण्यासाठी का पिण्यासाठी? साठवण्यासाठी. पाणी साठवण्यासाठी. वा. दुसरा कुठे हौद आणखी? इकडे हे बघा तुम्हाला पायऱ्या दिसतात ओसरीमधून खाली येण्यासाठी. हे तुळशी वृंदावन पूर्वी चौकामध्ये असायचं. आणि या पांडुरंगाचं हे. पांडुरंगाची मूर्ती पण मध्ये आहे कोरीव. आणि या चौकाचा वापर पूर्वी फक्त महिला जास्त करायच्या. पुरुष जे आहे ते पहिल्या चौकामध्ये जास्त असायचा त्यांचा वावर. कारण पूर्वी एवढी मोकळीक नव्हती स्त्रियाला, घोषा पद्धत होती. हा एक पाण्याचा हौद आहे. सुलिता पूर्वीच्या. आणि आता आपण ओसरी आणि त्याच्या रूम्स पाहू. या ही चौकाच्या बाजूने पूर्ण मोकळी जी जागा असायची ती ओसरी असायची. आता ह्यांनी थोडी मॉडिफिकेशन केलेले ते रूम्स केलेले त्यांनी. आता हे पूर्ण जो भाग आहे हा पूर्ण ओसरीचा मोकळा असायचा पूर्वी. सागवानाचे बांधकाम आहे. आता थोडे यांचे मॉडिफिकेशन दिसत आहे त्याच्यामध्ये. ही त्यांची स्वयंपाक रूम केलेली आता ही. आणि ही नाही, मी जास्त जेवढं दाखवायचं तेवढं दाखवतो. ह्या रूम्स असायच्या चारही बाजूनी. ओसरीच्या बाजूनी ह्या रूम्स असायच्या. म्हणजे चौक नंतर ओसरी आणि ओसरीच्या बाजूनी सर्व रूम्स असायच्या. म्हणजे ओसरीच्या बाजूनी रूमचे दरवाजे उघडायचे. वास्तुशास्त्र त्यावेळेस तसं होतं. तर अशा ह्या रूम्स आहेत ह्या चारही बाजूनी. इकडं केलं होतं. पावसाळा असला की स्वयंपाक घरी करतो होतो. पाऊस असला की मग स्वयंपाक घरी तो व्हायचा. आमचं किचन आहे. थोडं आम्ही नंतर त्याला व्यवस्थित करायचा प्रयत्न केला, पण आता काळानुरूप आम्ही संभाजीनगरला असल्यामुळं थोडस जरा ते विस्कळीत दिसतंय. नाही, पण तिकडे पाऊस असला तर तुम्ही हो, चौकात पाऊस असला तर मग स्वयंपाक इथं व्हायचा. आणि ओटा जो आहे तो ओटा पूर्वीपासूनच आहे. पूर्वीपासून आहे. मग त्याला ही कुठे चुली? चूल नसायची त्यावेळेस. स्टोव किंवा गॅस असं, म्हणजे गॅस तर नव्हता. गॅस घेतला होता. हा, त्यावेळेस गॅस घेत होता. गोबर गॅस होता आमच्याकडं. बर बर बर. हो, गोबर गॅस होता. बापरे. ओसरीला तुम्ही भिंती बांधल्यात आता? हो, हे पार्टिशन झालं. पार्टिशन केलंय. तर आता आपण दुसऱ्या माळ्यावर जाऊ. माडीवर जाऊ आता. रस्ता कुठून ह्याला आहे ना. नाही. तर पहिल्या चौकामधून 2 जिने आहेत का? एक आहे? 2 जिने. 2 जिने आहेत ना. आता या बाजूला एक जिना आहे आणि या बाजूला एक जिना आहे. तर आपण जाताना एका जिन्यातून जाऊ आणि नंतर दुसऱ्या जिन्यातून खाली येऊ. चला तुम्ही पुढे. हा जिना आहे आणि भिंतीमधला जिना आहे. म्हणजे मोठी भिंत आहे त्यामध्ये भाग करून. आणि पूर्वीच्या काळामध्ये ही अरुंद जिने असायचे. पहा तुम्ही, जुने जिने हे लाकडाची पट्टी बसवलेली त्याला आणि मातीची आहे. आणि हा पूर्ण अरुंद असा हा जिना आहे. आता आपण माडीवर आलो. माडीवर धान्य थोडं वाळू घातलेलं आहे. हे पहा त्याच्या भिंती पूर्वीच्याच, तटबंदी पूर्वीची. आणि हा चौक आपण पाहिलेला मग आता वरून दिसतोय. आता हा चौक हा पहिला चौक आहे, बरोबर आहे? पहिला. हा पहिला चौक आहे. आणि ही त्यांची माडी पहा, किती एकदम आखीव रेखीव अशी ही माडी आहे. या चौकाला सुद्धा लाकडाची बाल्कनी होती. आणि इथं मातीचा पेंड होता. पण ती गळायला लागल्यामुळे त्यांनी ती मातीचा पेंड काढला आणि हे केला, त्याने कोबा केलाय. आणि त्या लाकडी पट्ट्या खराब झाल्यामुळे त्यांनी आता इथं सिमेंटची भिंत बांधलेली या चौकाला. हे पहिला चौक आहे आणि त्या समोरची ही माडी. ही त्याचा दर्शनी भागातलं आहे. दर्शनी भाग आहे हा. आणि इथनं तुम्हाला खाली कोण आलं किंवा संरक्षणाच्या हिशोबानं जे काही
म्हणजे रक्षण करण्याकरता हा बंदूक किंवा गोळीबार करायला इथनं हा बोगदा आहे. हा समोरच्याला इथनं टिपता येत होतं. बर बर बर. हा इथून बंदुकाची नळी घुसवायची हो आणि गोळीबार करायचा. हो आणि हा व्ह्यू हा पॉइंट आहे. हा इथून हा सुद्धा व्ह्यू पॉइंट आहे. इथून सुद्धा कोण- पाहता येत होतं कोणी येत हा हा? हो आता या पहिल्या चौकामधून आपण दुसऱ्या चौकाच्या बाजूने जाऊ. म्हणजे 2 चौकाच्या मध्ये ही माडी आहे. हो हं? हो इथं पण एक व्ह्यू पॉइंट आहे, म्हणजे कोण येते जाते पाहण्यासाठी. हा दुसरा जिना आहे. हा जाताना आपण या जिन्यातून जाऊ खाली. हा दुसरा चौक. खाली हवा जाण्याकरता ऊन जाण्याकरता हे आपलं हे हा धाबं आहे. हवा धाबं खेळती राहण्यासाठी धाबा दहाबा आहे हा, किंवा झरोका म्हणू शकतो आपण त्याला, व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन होण्यासाठी. त्यामुळेच ही अशी वास्तुकला अशी होती त्यावेळेसची वाड्याची, की उन्हाळ्यामध्ये एसी लावायची गरज नव्हती, एवढं थंड राहायचं. आणि हिवाळ्यामध्ये ते गरम राहायची ही घरं. म्हणजे इको फ्रेंडली जे आपण म्हणतो, तो इको फ्रेंडली हे बांधकाम होतं त्यावेळेचं. तर ही दुसरा चौक आणि समोर दिसते ती माडी. तर आता आपण दुसऱ्या जिन्यातून खाली जाऊ. सर्वात उंचावरला भाग मी तुम्हाला दाखवतो. इथून सर्व वाडा पण दिसतो, सगळं गाव गाव पण दिसतं. दिसायचं. तर ही माडीवर आपण जातोय. हा सर्वात उंच भाग आहे, म्हणजे दुसऱ्या माळ्याच्या वर हा सर्वात उंच भाग आहे. आणि आपल्याला हे गोलट गाव दिसते. ही समोरचं दिसतंय ती नवीन गोलट गाव आहे, आणि पूर्वीचं जे गोलट गाव आहे ती या बाजूने होतं. तर आता मला वरून दिसत असेल पहिला चौक आणि हा दुसरा चौक, आणि मध्ये दिसते ती माडी. माडीवर सुद्धा पूर्वी पेंड होता, आता पत्रे टाकलेले आहेत. त्यानंतरचा तो वाडा दुसरा हा? नंतरचा बांधला. आणि हा वाडा कमी पडायला लागल्यामुळे त्यांनी नंतर हा समोरचा वाडा बांधलेला आहे, साधारणतः 20-25 वर्षानंतर. म्हणजे तो सुद्धा 100 वर्षाच्या पुढचा वाडा आहे. तो वाडा पण आपण पाहू. आता आपण दुसऱ्या जिन्यामधून खाली जाऊ. हा दुसरा जिना खाली उतरण्यासाठी, म्हणजे या वाड्याला वर येण्यासाठी 2 जिने आहेत, आणि ही दोन्ही जिने भिंतीमध्ये येतात. हा दुसऱ्या जिन्यातून आपण आलोय. ही तुम्हाला चौकाच्या बाजूने ओसरी दिसती पद्धतीने आता त्याला पार्टिशन करून देवघर केलंय. देवघर इथलं केलंय. एक पाण्यासारखे ती मोर. आणि हे फडताळ आहे. त्या फडताळामध्ये त्यांनी ही जुनी भांडे ठेवलेले आहेत, आता आपल्याला दिसत नाही. ते ही फार मोठे, म्हणजे यावेळेस म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी लग्नाचा किंवा चिक शिजवण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा. ही पूर्वी काठवर दिसते लाकडाची, काठावर जरा ती दिसत नाही लोकांना, आता पाहायला मिळत नाही. लाकडाचीच आहे ना. आणि त्याच्या खाली स्टूल काहीतरी दिसतोय, तो कशाचा आहे? पोळपाट आहे. हा जुना पोळपाट आहे का? बर. आणि हा ह्याला काय म्हणता तुम्ही? डेग 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 म्हणता का? बर. वरण शिजवायला. आता आपण पहिला वाडा पाहिला, त्यानंतर त्यांनी हा 20-25 वर्षानंतर ह्या वाड्यानंतर त्यांनी हा दुसरा वाडा बांधलेला आहे. आणि या वाड्याला 2 एंट्रन्स आहेत. समोरचा एक एंट्रन्स आहे आणि या बाजूने एक एंट्रन्स आहे. आणि या वाड्यामध्ये आपल्याला आड पण पाहायला मिळेल. तर ही एक एंट्रन्स आहे त्यांचं. ही पण 2 मजली बिल्डिंग आहे. आबा आड. ही आड आहे, थोडा मोठा सेफ्टी म्हणून झाकून ठेवलंय. हा जुना आड आहे. पावसाचं पाणी दिसतंय त्याला, आणि पाणी वापरामध्ये
पाणी खूप आहे याला. आणि आता आपण या वाड्यामध्ये एंट्री करू. हे दुसरं एंट्रन्स आहे त्यांचं. ही त्यावेळेचीच कडी ही वेगळ्या प्रकारची कडी थोडी ही. याच्यामध्ये सुद्धा त्या भिंतीनंतर बांधलेले त्या मोकळच होते. उकळ आहे का तिथं? तर हा छोटा चौक आहे. हा या इकडे ही तुम्हाला समोर जी दिसते ही नाहणी आहे आंघोळीसाठी. आणि इथून पाणी मध्ये जात होतं थोडं बाहेर. आणि पाणी साठवण्यासाठी तुम्हाला हा जुना हौद आहे. हा हौद आहे पाण्याचा. पूर्ण म्हणजे जुनाच बांधलेला आहे. आणि हे तुम्ही पाहताय पाण्याचं जाण्यासाठी ड्रेनेज पूर्ण दगडी आहे. दगडी, काही कुठली पाईपलाईन नाही. पाईपलाईन नाही, काय नाही. दगडामध्येच त्यांनी अशी मोरी केलेली. आणि हे असंच पाणी वाड्याच्या त्या पहिल्या चौकात तुम्हाला वरी माडी मी दाखवतो. याचं डिझाईन जरा थोडं वेगळं आहे. जिन्यावर जाण्यासाठी. आणि ही माडी आहे. बांधकाम पूर्ण सागाचं आहे. आणि बांधकाम पूर्ण सागाचं आहे. त्याच्यावर बघा कला कुसर पुढे आता पावसाने खराब झाले. आणि त्याच्या बाजूला ह्या रूम्स आहेत त्यांच्या. पूर्ण माळवदीच बांधकाम आहे. तुम्ही पाहताय पूर्ण माळवदी आहे. आणि त्याचं हे कपाट फरताळ. आणि पूर्वी दह्यापासून ताक लोणी वेगळं केलं जायचं. त्याची ही रवी आहे. तुम्हाला पाहायला मिळत नाही आता. ही दही ताक घुसळण्यासाठी ही रवी आहे. त्याचं तोंड जे आहे खालचं ते नंतर बांधून ठेवलं जायचं कपड्यांनी. ते जेवढ्या गाई म्हशी आहेत संख्या, डेअरी नसायची. डेअरी त्यावेळेस नव्हती. त्यानुसार ही रवीचा आकार ठरलेला असायचा. आता ही रवीच्या आकारावरून हे या घरामध्ये जास्त दुप्त होतं हे कळतंय आपल्याला. पण मोठी रवी ही रवी जी घुसळण व्हायची याला ग्रोज दिलेले येतं. यातून त्याचं चर्वण व्हायचं आणि लोणी ताक तयार व्हायचं. तर हे आता आपण वाड्याचा हा अर्धाच भाग पाहतोय. कारण अर्ध्या भागाची आपल्याला वाटणी झाल्यामध्ये जी चावी नाही त्या औरंगाबादला गेलेली आहे. तर हे आपण माडीवर जाऊ. हा जुनाच अरुंद असा जिना आहे. दगडी जिना आहे. ही माडी त्यांची दुसरा माळा. इथं पण धाबा आहे म्हणजे माळवत आहे. आता पहिल्या माळ्यावर आपल्याला दोन्ही बाजूनी माडी दिसते. रूम्स दिसतात. ही समोरची बाजू आहे हे. आणि या बाजूला पण माडी आहे. रूम्स आहेत. प्रत्येक रूममधून हे तुम्हाला ही खिडकी दिसते बाहेर पाहण्यासाठी. आणि चौकाच्या दिशेने उघडणाऱ्या सुद्धा खिडक्या आपल्याला आहेत. ह्या बंद चालू करता येतात. ह्या थोडं पार्टिशन केल्यामुळे थोडं हे पाहत मी नक्षीकाम त्याचं झालं. त्याचं ही कोनाड आहे त्याची पहा. कॉर्नर्स त्याचे एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे. पूर्ण सागवानी बांधकाम आहे. आणि खाली हा छोटासा चौक आहे. प्रत्येक घरामध्ये जुनी पितळी भांडी पण असायची. ते आपण पाहू. हे पहा पितळी भांडी एकदम तुम्हाला आता कोणाला पाहायला मिळणार नाहीत. ही दाखवा, परत दाखवा. जेव्हाची पितळी ताट आहे. पितळी ताट आहे. बर. ही केटली चहाची. दूध अगोदर जास्त दुधाला राहायची. दुधासाठी ही चरी भरायची याच्या. बर. दुधासाठी हा दुधासाठी. हा ट्रे पितळीच आहे का? पितळीच आहे. ओके ओके. ही घागरी पूर्वी पितळाचे. हा
ही पण चरीच आहे छोटी. हां, ही बादली. पितळी बाद आहे. हो. त्याला हे केले वाटतं तुम्ही मधून कलई मारली. कलई मारली. हां हां हां. आणि त्याला डेग म्हणायची. ही डेग. पूर्ण याची तांब्या. तांब्याची. बर बर. आणि याच्यावर आजोबांचं नाव दिसतंय. दिसतंय. हो. हे नाही सुदाम हा, सुदाम निवृत्तीराव गोविंदराव. हा, नाव पण इथं कोरलेलं आहे. हां. आणि हे त्या काळातले तबक तबक ज्याला म्हणायचो आपण पानाचं पान सुपारी काय पान ते सुपारीसाठी. असं उघडल्यानंतर इथं चुना, हां. त्यानंतर खाली आतमध्ये सुपारी काच, सुपारी, लवंग, बडीसोप आणि खाली याच्या खाली पानं, नागिनीचे पानं आपण ज्याला म्हणतो हां. ते पानं इथं असायची. ही पण त्याच पद्धतीची गाडी होती. हां. ही चुन्याची डबी. हां. हे उघडलं की मग इथं सुपारी, लवंग, इलायची, ते जे पानाला लागणारे जे काही आहे ते, आणि पान याच्या खाली राहायचं. त्याला भांड पाणी व्हायचं. हा? अगोदर आड असायची. आडावरनं पाणी नाही हां. पाणी आणायचं. हां. ते हां. भांड आहे. आणि पितळी. हे पितळे मोठं स्वयंपाकाला सगळं भांड, त्याच्यात वरण हा. वगैरे काही. वारकऱ्यांचं जेव्हा हा. पंगत असायची, हे पण तेच आहे. हां. वारकऱ्याच्या वारकरी यायचे आणि आमच्याकडे. ते याला काटवट. काटवट बनायची. लाकडी. लाकडी लाकडी काटवट. पूर्ण. बर. त्याच्यात ते भाकरी वगैरे हां. करायचं. पहिल्या बळ्यावर आपल्याला वर गच्चीवर पण जाता येतं. हा त्याचा जिना आहे. हा पूर्ण जिना आहे. आता हा वर एकदम टॉपला आपण आलो, पूर्ण टॉपला आलो. आणि इथून तुम्हाला पहिला वाडा दिसतोय समोर.